हे आहेत ड्रमस्टिक. आज बनवणार आहे याची मी भाजी. आणि हे आलं लसूण मी शिजलेलं आहे, ठीक आहे. आणि याचा बनवणार आहे पेस्ट आता अद्रक लसूणचा. आणि यात टाकणार आहे कांदा आणि टमाटर. कंच ठेवले आहेत आपण गॅसवर आणि यात तेल टाकलं आहे. तेलाला चांगलं गरम होऊ द्यायचं. आणि मग यात जे आपण पेस्ट केलं आहे अद्रक लसूण कांदा आणि टमाटर, मग त्याच्यात पेस्ट हे सोडून द्यायचं. आणि हा तो पेस्ट आहे जो मी तुम्हाला सांगितलं होतं, अद्रक लसूण कांदा आणि टमाटरचा. पूर्ण हे मिक्सरवर ग्राइंड केला आहे आपण आणि याचा असा पेस्ट तयार झाला आहे. आणि हा पेस्ट आता आपण त्या तेलामध्ये आपण सोडून द्यायचा. हे आपण पेस्ट जो टाकला आहे तो आता शिजत आहे. याला पूर्ण लाल होईपर्यंत आपण ह्या गंजामध्येच ठेवायचा. आणि तोपर्यंत मग मी मसाला आता बाहेर काढते. जे आपल्याला मसाला याच्यात टाकायचा आहे, तिखट मीठ जो पण मसाला, तो आता मी बाहेर वेगळा काढते तोपर्यंत. आणि तोपर्यंत याला लाल होऊ देते. ह्या मसाला मी आता वेगळ्या काढला आहे. आपल्याला त्या गंजामध्ये टाकायचं आहे. तेल गरम झालं आहे आता आणि ते पण लाल झालेलं आहे. आणि हा मसाला जो आहे तिखट, 4 चम्मच तिखट, बिकॉज मला तर्री खूप आवडते आणि विदर्भामध्ये विदाऊट तिखट बिना तिखटाची भाजी खाऊ नाही शकत. आणि मी तर बिलकुल नाही खाऊ शकत, मला तर्री आवडते. म्हणून मी 4 चम्मच तिखट घेतलं आहे. हळद आहे आणि हे पावडर आहे. आणि तो मसाला आहे, मसाल्याचा पावडर आणि तो हिंग. आणि हे पूर्ण मसाला आपण त्या पेस्टमध्ये टाकायचा आणि मिक्स करायचं. मी ते कस्तुरी मेथी विसरली होती आणि आत्ता मी कस्तुरी मेथी पण टाकलेली आहे. आणि जो मसाला जो काढलेला आहे तो यात मग आपण मिक्स करायचा आणि टाकायचा. आता मसाला जो काढला होता तो आपण यात मिक्स केला आहे. आणि हे बघा मिक्स केला आहे आता. आणि याला थोडं लाल होऊ द्यायचं, ठीक आहे. लाल होईपर्यंत हे गॅसवरच ठेवायचं. आणि छान तर्री टाईप तुम्हाला रेड दिसत पण असेल. आपण हे मिक्स केलं आहे ड्रमस्टिकला आता. आणि आता हे मिनिमम 20 to 25 और मे बी 30 मिनिट्स तोपर्यंत हे कुक होऊ द्यायचं. बिकॉज त्याला शिजायलाच वेळ लागतं हे ड्रमस्टिकला, ठीक आहे. मग डायरेक्ट आपण भेटूया. हे झालं आणि ही झाली आहे ड्रमस्टिक रेडी. माय ड्रमस्टिक.